नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. आज आपण मराठी अक्षर भारती या विषयाचा अभ्यास करणार आहोत. मराठी अक्षर भारती या विषयामधील प्रश्न क्रमांक 5 पत्रलेखन याविषयी आपण या अगोदरही माहिती पाहिलेली आहे. आजही आपण प्रश्न क्रमांक 5 मधील अनौपचारिक पत्रलेखन या विषयाची माहिती घेणार आहोत. प्रश्न क्रमांक 5 मध्ये पत्रलेखन आणि सारांश लेखन हे 2 विषय आहेत. आपणास कृतीपत्रिकेमध्ये प्रश्न क्रमांक 5 मध्ये पत्रलेखन लिहा किंवा सारांश लेखन लिहा असे 2 पद्धतीचे प्रश्न विचारलेले असतात. तुम्हाला पत्रलेखन येत असेल तर तुम्ही पत्रलेखन करू शकता. पत्रलेखनामध्ये पण 2 विषय दिलेले असतात. एक अनौपचारिक पत्रलेखन आणि एक औपचारिक पत्रलेखन. तर अशा पद्धतीनं पत्रलेखनामध्ये आपणाला किंवा प्रश्न दिलेला असतो, त्यानुसार तुम्हाला कृतीपत्रिका सोडवायची आहे. तर आज आपण पत्रलेखनाचे 2 प्रकार आणि त्याच्यामध्ये फरक काय आहे हे पाहणार आहोत. एक औपचारिक पत्रलेखन आणि एक अनौपचारिक पत्रलेखन. बघा, पत्रलेखन लिखने ही एक कला है. पत्रलेखन लिखने के लिए अपने पास कौशल्य होना चाहिए, ज्ञान होना चाहिए, शब्दों का ज्ञान होना चाहिए. पत्रलेखन लिहित असताना आपणाला कोणकोणत्या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे हे सुद्धा आपल्याला पाहायचं आहे. औपचारिक पत्रलेखन आणि अनौपचारिक पत्रलेखन या दोन्हीमध्ये फरक काय आहे? औपचारिक पत्रलेखन लिहित असताना कोणत्या भाषेचा उपयोग करायला पाहिजे आणि अनौपचारिक पत्रलेखन लिहित असताना कोणत्या भाषेचा उपयोग करायला पाहिजे. औपचारिक पत्रलेखनामध्ये कोणकोणते महिने वापरले जातात आणि अनौपचारिक पत्रलेखनामध्ये कोणकोणते महिने वापरले जातात याकडे सुद्धा आपलं लक्ष असणं गरजेचं आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. बघा, पत्रलेखन याला वास्तविक जीवनामध्ये खूप कमी महत्त्व आहे, परंतु आपल्या शालेय जीवनामध्ये किंवा शिक्षणामध्ये खूप महत्त्व आहे. कारण पत्रलेखन हा विषय आपल्यासाठी 6 मार्काचा आहे. त्यामुळे शालेय जीवनामध्ये आपल्याला पत्रलेखनाचं महत्त्व आहे. भलेही वास्तविक जीवनामध्ये पत्रलेखनाचं महत्त्व जरी कमी झालेलं असलं, कारण आता सध्या संगणक आणि मोबाईलचं युग आहे. त्यामुळे आपण काही वेळामध्ये दुसऱ्याशी संपर्क करू शकतो, बोलू शकतो. आपलं जे मत आहे ते मांडू शकतो. हे पूर्वीच्या काळामध्ये पत्राच्या मार्फत आपण आपलं मत मांडत होतो. परंतु आता मोबाईलच्या मार्फत आपण काय करतो? आपलं मत मांडतो. तर अशा पद्धतीनं वास्तविक जीवनामध्ये जरी पत्रलेखनाचं महत्त्व कमी झालेलं असलं, तरी सुद्धा शालेय जीवनामध्ये, शिक्षणामध्ये पत्रलेखनाचं महत्त्व हे खूप आहे. कारण आपणाला कृतीपत्रिकेमध्ये 6 मार्कासाठी हा प्रश्न विचारलेला असतो. 6 मार्क के लिए आप लोगों को यह पत्रलेखन के ऊपर प्रश्न पूछते हैं, तो हमारे लिए वो बहुत ही महत्वपूर्ण है. तो सबसे पहले हम देखते हैं पत्रलेखन यानी क्या? पत्रलेखन म्हणजे काय? बघा, पत्रलेखन आपण पत्र लिहितो, परंतु पत्रलेखन म्हणजे काय हे आपल्याला माहिती नसतं. फक्त पत्र माहिती असतं आपल्याला. पण त्याचा अर्थ काय आहे हे सुद्धा आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पत्रलेखन म्हणजे काय? आपल्या मनातील कल्पना, भावना, विचार, मत, इच्छा, अपेक्षा किंवा सूचना
योग्य रीतीने अपेक्षित व्यक्तीपर्यंत पोहोचविण्याचे लिखित स्वरूपातील माध्यम म्हणजे पत्रलेखन. बघा, अपने मन में जो भी कल्पनाएँ हैं, भावनाएँ हैं, विचार है, अपना जो मत है, अपनी जो इच्छाएँ हैं, अपनी जो अपेक्षाएँ हैं या अपनी जो सूचनाएँ हैं, वो योग्य ढंग से हम लोग हम जो अपेक्षित व्यक्ति है, जिसके पास हम लोगों को वो पहुँचाना है, वो लिखित रूप में पहुँचाते हैं, उसको हम लोग पत्रलेखन कहते हैं. म्हणजे आपल्या मनामधील ज्या कल्पना आहेत, वेगवेगळ्या कल्पना असतात. आपल्या ज्या भावना आहेत, सुख, दुःख, ज्या भावना आहेत, त्या भावना, आपले विचार, आपले वेगवेगळे जे विचार आहेत, मत, आपलं मत, इच्छा आहेत, हमारी जो अलग-अलग प्रकार की इच्छाएँ होती है, अपेक्षा आणि सूचना योग्य रीतीने आपण आपणाला ज्या व्यक्तीपर्यंत त्या पोहोचवायच्या आहेत, त्या पोहोचवण्याचं काम लिखित स्वरूपामध्ये करतो, त्याला आपण पत्रलेखन असं म्हणतो. त्याने आपल्या ज्या कल्पना आहेत, आपल्या ज्या इच्छा आहेत, आपल्या ज्या आकांक्षा आहेत, वेगवेगळ्या गोष्टी, भावना आहेत, सुख-दुःख आहे, हे आपण काय करतो, पत्राच्या मार्फत आपण काय करतो, अपेक्षित व्यक्तिपर्यंत, अपनाला ज्या व्यक्तिपर्यंत हम लोगों को जिस व्यक्ति के पास वो विचार, भावना पहुँचाना है, वो पहुँचा सकते हैं, लिखित रूप में. तो उसको हम लोग पत्रलेखन कहते हैं. बघा, पत्रलेखनाचे 2 प्रकार आहेत. आपको मालूम है पत्रलेखन के 2 प्रकार हैं. कौन-कौन से 2 प्रकार हैं? एक अनौपचारिक है और एक औपचारिक है. अभी औपचारिक को हम लोग फॉर्मल लेटर कहते हैं, उसको व्यावसायिक व्यावहारिक पत्र लेखन भी बोलते हैं. औपचारिक को क्या कहते हैं? फॉर्मल लेटर. अंग्रेजी में हम लोग फॉर्मल लेटर कहते हैं और उसको व्यावसायिक व्यावहारिक पत्र लेखन या ऑफिशियल लेटर उसको बोलते हैं. हम लोग क्या करते हैं? ऑफिशियल लेटर भी उसको बोलते हैं. और अनौपचारिक पत्र लेखन का मतलब होता है इन्फॉर्मल लेटर. आणि अनौपचारिक पत्रलेखन म्हणजे इन्फॉर्मल लेटर म्हणजेच कौटुंबिक या घरगुती पत्र. आता बघा याच्यामध्ये सविस्तर तुम्हाला सांगतो. अनौपचारिक पत्रलेखन जे आहे, ते अनौपचारिक पत्रलेखन आपण आपल्या कुटुंबातील जे सदस्य आहेत, अपने जो रिश्तेदार है, रिश्तेदार कौन-कौन? देखिए, आई-वडील, मामा-मामी, काका-काकी, दादा-दादी, या लहान भाऊ, मोठा भाऊ, लहान बहीण, मोठी बहीण किंवा आपले मित्र जे आहेत, त्यांना आपण जे पत्र लिहितो, त्याला आपण अनौपचारिक पत्रलेखन म्हणतो. यानी हमारे जो रिश्तेदार है, ये रिश्तेदारों को जो पत्र लिखते हैं, उसको हम लोग अनौपचारिक पत्र लेखन या इन्फॉर्मल लेटर या हम लोग घरगुती पत्र लेखन या कौटुंबिक पत्र लेखन उसको कहते हैं. त्यानंतर बघा औपचारिक पत्रलेखन. औपचारिक पत्रलेखन म्हणजे काय? औपचारिक पत्रलेखन म्हणजेच फॉर्मल लेटर म्हणजेच व्यावसायिक पत्रलेखन या व्यावहारिक पत्रलेखन या उसको ऑफिशियल पत्र बोलते हैं. तर हे पत्रलेखन आम्ही कोणाकोणाला करतो? औपचारिक पत्रलेखन कोणाकोणाला लिहितात? तर शाळेचे मुख्याध्यापक, बँकेचे व्यवस्थापक म्हणजे मॅनेजर, एखाद्या संस्थेचे संचालक, अध्यक्ष, या एखाद्या कंपनीमधले अधिकारी किंवा मोठ्या-मोठ्या ज्या महानगरपालिका आहेत, तेथील अधिकारी, पाणी पुरवठा अधिकारी असेल, स्वच्छता विभागाचे अधिकारी असतील, या सर्वांना आपण काय करतो, ते फॉर्मल लेटर लिहितो. औपचारिक पत्रलेखन आणि अनौपचारिक पत्रलेखन या दोन्हीमधला हा फरक आहे. अनौपचारिक पत्रलेखन आपण आपल्या नातेवाईकांना, कुटुंबातील सदस्यांना लिहितो आणि औपचारिक लेखन हे ज्या ऑफिशियल व्यक्ती आहेत, त्या व्यक्तींना आपण हे पत्रलेखन लिहितो. तर पत्रलेखनाचे हे जे 2 प्रकार आहेत, या 2 प्रकारामध्ये जो फरक आहे, तो आपण इथं जाणून घ्यायचा आहे. बघा पत्रलेखन हे 6 गुणासाठी आहे. पत्रलेखन 6 मार्क के लिए आता है आपको. कितने मार्क के लिए? 6 मार्क के लिए आता है. तो 6 मार्क के लिए जो पत्रलेखन आता है, उसके लिए और भी है. आपको पत्रलेखन नहीं जमता है, तो आप लोगों को प्रश्न क्रमांक 1 का ई यानी बाहर जो पैसेज होता है बाहर का,
उसके ऊपर आपको सारांश लेखन लिखने के लिए बोलते हैं। अपठित उतारा जो होता है, उसके ऊपर सारांश लेखन लिखने के लिए बोलते हैं। तो अ, अनौपचारिक पत्र लेखन यानी इनफॉर्मल लेटर, उसको हम लोग कौटुंबिक लेटर भी बोलते हैं, कौटुंबिक पत्र भी बोलते हैं। वो किसको लिखते हैं बता दिए देखो, जवळच्या आणि जिव्हाळ्याच्या व्यक्तींना लिहितो. म्हणजे अपने जो रिश्तेदार हैं, उनको हम लोग ये अनौपचारिक पत्र लेखन लिखते हैं। अभी देखिए औपचारिक पत्र लेखन। अभी औपचारिक पत्र लेखन में क्या फ़र्क दिखाई देता है देखो, औपचारिक यानी फॉर्मल लेटर। फॉर्मल लेटर क्या क्या-क्या करते हैं हम लोग उसमें? माँगनी यानी विनंती पत्र, हम लोगों को कुछ माँगना है, उसके बारे में हम लोग पत्र लिखते हैं। समझ लो एकाध दुकान से, एकाध कंपनी से हम लोगों को कुछ साहित्य मँगवाना है, तो हम लोग क्या करते हैं, माँगनी करने वाला वो पत्र लिखते हैं या विनंती पत्र यानी कुछ विनंती करना है, हमारे मुख्याध्यापक को कुछ छुट्टी के लिए विनती करनी है, तो हम लोग विनंती पत्र लिखते हैं। तो उसको हम लोग कार्यालयीन और व्यावसायिक या व्यावहारिक पत्र लेखन भी बोलते हैं। यह पत्र लेखन को हम लोग कार्यालयीन, व्यावसायिक या माँगनी पत्र लेखन भी बोलते हैं। अभी एक फ़र्क बता देता हूँ, अनौपचारिक पत्र लेखन में हम लोग अभिनंदन पत्र भी लिखते हैं। समझ लो एकाध मित्र का अ, कुछ यानी ज़्यादा मार्क मिला है या खेल में उसका नंबर आया है, तो हम लोग उसको क्या करते हैं, उसका अभिनंदन करने के लिए पत्र लिखते हैं। तो अभिनंदन पत्र औपचारिक में आता है कि अनौपचारिक में? तो वो अनौपचारिक में आता है। वो पत्र अभिनंदन पत्र जो है, वो अनौपचारिक में आता है। उसमें विषय लिखने की ज़रूरत नहीं होती है और औपचारिक पत्र में आप लोगों को विषय लिखने की ज़रूरत होती है। और दोनों में फ़र्क है कि दोनों के मायने अलग-अलग होते हैं। दोनों के क्या? मायने अलग-अलग होते हैं। स्टार्ट वाले जो मायने होते हैं, वो मायने अलग-अलग प्रकार के होते हैं। तो देखिए, हम लोग अनौपचारिक पत्र लेखन के बारे में जानकारी लेते हैं आज। इसके पहले भी पीरियड में हम लोगों ने अनौपचारिक पत्र लेखन क्या होता है, किसको-किसको लिखते हैं, उसके बारे में हम लोग जानकारी लिए थे। लेकिन अनौपचारिक पत्र लेखन जो है, वो अ, किसको लिखते हैं, कैसे लिखते हैं, विषय उसका क्या हो सकता है, उसके बारे में हम लोग जानकारी लेते हैं। बघा, अनौपचारिक पत्रलेखन म्हणजे कौटुंबिक पत्रलेखन किंवा घरगुती पत्रलेखन किंवा अभिनंदन पत्र. आता बघा, कोणाकोणाला लिहू शकतो? मित्राला वाढदिवसानिमित्त शुभेच्छा पत्र. आपल्या मित्राचा वाढदिवस असेल तर त्याला शुभेच्छा देण्यासाठी आपण पत्र लिहू शकतो. मित्राचा वाढदिवस असेल, तर त्याला शुभेच्छा देणारं पत्र आपण लिहू शकतो. मित्राला भेटवस्तूसाठी आभार पत्र. बघा, एखाद्या मित्रानं आपल्याला जर एखादी भेटवस्तू दिलेली आहे आणि त्या मित्राचा आपल्याला आभार मान एक आध दोस्त है, हम लोगों को कुछ गिफ्ट देता है और गिफ्ट देने के बाद उसका आभार मानने के लिए हम लोग पत्र लिख सकते हैं. बघा, कौटुंबिक पत्रलेखन या अनौपचारिक पत्रलेखन हे मित्राला पण आपण लिहू शकतो. रेल्वेने येण्याची पूर्व सूचना देण्यासाठी पत्र. आता बघा, आपल्या घरी आपण बाहेरच्या गावी राहतो, बाहेरगावी राहतो शिक्षणासाठी म्हणा किंवा कामासाठी म्हणा, तर आपण रेल्वेने घरी परत येणार आहोत. तर आपण रेल्वेने घरी येणार आहोत, हे सांगण्यासाठी आपल्या आई-वडिलांना आपण पत्र लिहू शकतो. मित्राला त्याची खुशाली विचारणारे पत्र, यानी अपने दोस्त को अपने दोस्त की खुशाली, अब कैसे है? अ, ये पूछने के लिए खाली खुशाली पूछने वाला पत्र भी आप लोग क्या कर सकते हैं, लिख सकते हैं मित्र को. नोकरी मिळाल्यानंतर अभिनंदन देणारे पत्र, अभिनंदन करणारे पत्र बघा मित्रालाच हे आहे. कारण मित्राला म्हणा, भाऊ किंवा बहिणीला सुद्धा, आपल्या बहिणीला किंवा भावाला एखादी नोकरी मिळालेली आहे चांगल्या प्रकारची, तर आपण त्यांना काय करू शकतो? पत्र लिहू शकतो. त्याच्यानं अभिनंदन करणारं पत्र त्यांना लिहू शकतो. नवीन वर्षाच्या शुभेच्छा पाठवण्यासाठी पत्र. बघा, नए साल की शुरुआत और हम लोग अपने मित्र को, अपने भाई को हम लोग बाहर गाँव रहते हैं, तो वहाँ से हम लोग अभिनंदन करने के लिए या शुभेच्छा देने के लिए, नए साल की शुभकामनाएँ देने के लिए हम लोग क्या कर सकते हैं? पत्र
लिख सकते हैं। अपल्या हॉस्टेल विषयी माहिती सांगणारे पत्र आहे लाल्या। हम लोग पढ़ाई के लिए हम लोग अपना गाँव छोड़ के दूसरे गाँव में रहते हैं और हॉस्टेल में रहते हैं। अ, तो वो हॉस्टेल की जो परिस्थिति है, वहाँ का जो वातावरण है, वहाँ का जो मिलने वाला खाना है, उसके बारे में जानकारी देने के लिए हम लोग अपने माता-पिता को पत्र लिख सकते हैं. त्यांना आपण पत्र लिहू शकतो. तुमच्या शाळेची सहल जाण्याची परवानगी मागणारे पत्र बघा. आता आपल्या शाळेची सहल जाणार आहे. सहल यानी यात्रा. कहाँ तो हम लोग अपने स्कूल के माध्यम से हम लोग घूमने के लिए जाने वाले हैं। तो उसके लिए पहला परमिशन लेटर लगता है, किसका? अपने माता-पिता का। तो हम लोग क्या करते हैं, माता-पिता को परमिशन लेने के लिए हम लोगों को ट्रिप के लिए जाना है या सहल करने के लिए जाना है, तो हमारे माता-पिता का परमिशन लेने के लिए माता-पिता को हम लोग पत्र लिख लिख सकते हैं। तो ये अनौपचारिक पत्र लेकिन यानी स्कूल की सहल जाने वाली है और हम लोगों को भी सहल के लिए जाना है, तो उसका परमिशन लेने के लिए हम लोग क्या कर सकते हैं, माता-पिता की परमिशन लेने के लिए उनको पत्र लिखकर परमिशन ले सकते हैं. तुमच्या मित्रास किंवा मैत्रिणीस सुट्टीनिमित्त तुमच्या घरी येण्याचे देखो छुट्टी है, अपने स्कूल को छुट्टी है और छुट्टी के दिन में मज़ा करने के लिए या मिलने के लिए अपने दोस्त को या मित्र या मैत्रीण को हम लोग पत्र लिखे, उनको अपने घर पे बुलाने के लिए आमंत्रण देने वाला पत्र लिख सकते हैं। उनको आमंत्रण दे सकते हैं कि अभी छुट्टी है 15 दिन की, आप मेरे घर पे आइए, हाँ? तो ऐसा पत्र लिखने के लिए भी हम लोग क्या कर सकते हैं, अनौपचारिक पत्र लेखन लिख सकते हैं। यानी छुट्टी के दिनों में मित्र को अपने घर बुलाने के लिए भी पत्र लिख सकते हैं. त्यानंतर बघा, परीक्षेत यशस्वी झाल्याबद्दल मावस भावास अभिनंदनाचे पत्र लिहा. बघा, एग्जाम में सक्सेस हो गया है अपना भाई और तो उसका अभिनंदन करने के लिए भी हम लोग पत्र लिख सकते हैं या मित्र को बहुत सारे मार्क्स मिले, गुण मिले हैं 10वीं एग्जाम में, 12वीं एग्जाम में या 15वीं एग्जाम में, तो उसको भी हम लोग क्या कर सकते हैं, पत्र लिख सकते हैं। किसके लिए? अभिनंदन करने के लिए। जो यशस्वी होता है उसका अभिनंदन हम लोग करते हैं. उसके बाद देखो, परीक्षेत अपयशी झाल्यावर मित्राला सहानुभूतीचे पत्र लिहा. बघा, अभी जैसे हम लोग यशस्वी होने के बाद भी पत्र लिखते हैं अभिनंदन करने के लिए, लेकिन अपयशी यानी फेल होने के बाद भी उसको सहानुभूति दिखाने के लिए भी हम लोग पत्र लिख सकते हैं. यानी अपना मित्र फेल हो गया है या अपना भाई फेल हो गया है, तो उसको सहानुभूति दर्शाने के लिए अभी फेल हो गया तो आप लोग आगे यानी ज़्यादा पढ़ाई करके पास होने की कोशिश करो, हुँ? आप आगे जाके आप फिर पास हो सकते हैं। ऐसी जानकारी देने के लिए भी आप उसको पत्र लिख सकते हैं. उसके बाद देखिए, उन्हाळ्या सुट्टीतील अनुभव. उन्हाळ्याची सुट्टी यानी धूप के दिनों में जो छुट्टी होती है मई में, मई के दिनों में जो छुट्टी होती है, उसमें आप लोगों को गाँव में घूमने के लिए जाने के बाद जो-जो आपको अनुभव आए हैं, वो अनुभव आप अपने मित्र को शेयर कर सकते हैं. धूप के दिनों की जो छुट्टी है या दिवाली छुट्टी है, उसमें आप लोगों को जो-जो अनुभव मिलते हैं, वो अनुभव आप अपने मित्र को बता देते हैं या बता सकते हैं. उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तुम्हाला जे अनुभव आलेले आहेत, गावाकडे किंवा मामाच्या घरी गेल्यानंतर मामाच्या घरी जे अनुभव आले, जे पाहायला मिळालं, ते अनुभव आपण आपल्या मित्रांना किंवा भावांना मित्रांना आपण काय करू शकतो, पत्राच्या मार्फत सांगू शकतो. त्याच्यानंतर बघा, शाळेच्या वार्षिक सम्मेलनात पारितोषिक बघा, यानी स्कूल का जो वार्षिक स्नेह सम्मेलन होता है, कार्यक्रम होता है, उसमें हम लोग अ, कविता वाचन, डांस, गाना गाना, ऐसे जो कार्यक्रम होते हैं, उसमें पारितोषिक यानी आप लोगों को बख्शिश मिला है, तो बख्शिश मिलने के बाद वो आप लोग अपने मित्र को, अपने भाई को बता सकते हैं. उसके बाद देखिए, आपल्या मित्रास कोविड-19च्या महामारीत आपल्या परिसरातील गरजू लोकांना अन्नदान केल्याबद्दल अभिनंदन. यानी अभी कोविड की साथ है और उसमें आप एक आध दोस्त ने बहुत अच्छा काम किया है, तो उसका अभिनंदन करने के लिए वो हम लोग पत्र लिख सकते हैं. तो कौटुंबिक पत्र लेखन जो है, वो कौटुंबिक पत्र लेखन में या अनौपचारिक पत्र लेखन में हम लोग अपने रिश्तेदार, आई-वडील, भाऊ-बहीण,
मामा मामी, काका काकी, अपने मित्र, छोटा भाई, बड़ा भाई, इनको हम लोग पत्र लिख सकते हैं। और औपचारिक पत्र लेखन जो होता है, वो ऑफिशियल पत्र लेखन होता है। ये दोनों में फर्क आपको यहाँ पे दिखाई देता है. त्यानंतर बघा आपलं अनौपचारिक पत्रलेखन लिहिताना आता याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. जे मायने असतात, ते मायने तुम्हाला समजले पाहिजे. अनौपचारिक पत्रलेखनाचे जे मायने आहे, याच्यामध्ये आपल्या चुका होतात. कारण मायने लिहिताना आपण चुका करतो. म्हणजे जे पत्रलेखन लिहितो, ते चुकीचं लिहितो. म्हणजे मायने आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. स्टार्टिंगवाला माय. आता पत्रलेखनाचा फॉर्मॅट मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. परंतु पहिल्यांदा आपण अनौपचारिक पत्रलेखन जे आहे, त्याचे मायने काय-काय आहेत? आपले जे नातेवाईक आहेत, आपले जे रिश्तेदार त्यांना म्हणतो आपण, त्यांना पत्र लिहीत असताना आपण कोणत्या प्रकारचा मायना वापरायला पाहिजे? सुरुवातीचा यानी स्टार्ट करते समय और एंड करते समय, कौन-सा महीना यूज़ करने की आवश्यकता है वो देखना है. है ना? अनौपचारिक पत्र लेखन में आपको विषय महोदय लिखने की ज़रूरत होती है क्या? नहीं होती है. अ, पत्र लेखन लिखते समय पहले जो पत्र लेखन हम लोग लिखते थे, वो पत्र लेखन हम लोगों की राइट साइड में लिखने वाले का पता लिखते थे और लेफ्ट साइड में जिसको हम लोग पत्र लिख रहे हैं, उसका पता लिखते थे. अभी ऐसा कुछ नहीं है. हम लोगों को लेफ्ट हैंड में यानी अपनी लेफ्ट हैंड की जो साइड है, वो साइड में ही आप लोगों को लिखने वाला का भी पता और लास्ट में जिसको लिखा है, उसका भी पता आप लोगों को लिखना पड़ता है. तो मायना लिखते समय आप देखिए क्या-क्या करना पड़ता है, कैसे मायना लिखना पड़ता है. अभी लेफ्ट साइड में लिखते समय आप लोगों को पहले मायना लिखना पड़ेगा और उसके बाद लास्ट में जो लिखने वाला है, उसका पता ईमेल सहित लिखना पड़ेगा. तो हम लोग स्टार्ट से देखते हैं कि अनौपचारिक पत्र लेखन या कौटुंबिक पत्र लेखन में जिस व्यक्ति को हम लोग पत्र लिख रहे हैं और जो व्यक्ति पत्र लिख रहा है, तो उसका मायना कैसा आना चाहिए? बघा, पहिल्यांदा आपण आई-वडिलांना पत्र लिहीत आहोत. समजा, आम्ही आपल्या आई-वडिलांना पत्र लिहीत आहोत. म्हणजे आपण आई-वडिलांचे कोण? मुलगा किंवा मुलगी. मी आई-वडिलांचा मुलगा किंवा मुलगी या नात्याने आई-वडिलांना पत्र लिहीत आहे. तर त्याचा मायना काय असायला हवा? बघा, आईला किंवा वडिलांना पत्र लिहिताना तीर्थरूप हा शब्द यायला पाहिजे. तीर्थरूप शी-सा-न-वी-वी म्हणजे शीर साष्टांग यानी माता-पिता को जब हम लोग नमस्कार करते हैं, हमारा सर झुका के यानी आपली जो डोकं आहे ते वाकवून किंवा आपण पूर्णपणे वाकून नमस्कार करतो. म्हणजे इथं लिहायला काय पाहिजे? तीर्थरूप शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष. तीर्थरूप शी-सा-न-वी-वी. आई-वडिलांना पत्र लिहिताना अ, प्री तीर्थरूप आईस, तीर्थरूप बाबास, शिर-साष्टांग नमस्कार विनंती विशेष. ऐसा ही लिखना चाहिए. तीर्थरूप आईस, तीर्थरूप बाबांस, कॉमा देना है, शिर-साष्टांग नमस्कार विनंती विशेष. शॉर्टकट में भी आप लोग लिख सकते हैं शी-सा-न-वी-वी. त्याच्यानंतर शेवटी बघा, आई-वडील असतात आणि त्यांच्याविषयी आपल्या मनामध्ये आदर असतो. त्यामुळे आपण शेवटच्या महिन्यामध्ये शेवटचा महिना लिहीत असताना आपला, आपली किंवा तुमचा, तुमची असंच लिहायचं आहे. तुझा, तुझी नाही. आपला, आपली किंवा तुमचा, तुमची. हे आदरयुक्त शब्दांचा उपयोग करायचा आहे शेवटी. बघा, आपला राजू, आपली राणी असं आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. आपला विश्वासू लिहायचं नाही. आपला राजू, आपली राणी किंवा आपली मुलगी राणी, आपला मुलगा राजू असं लिहायचं आहे. बघा, आई-वडिलांना पत्र लिहिताना मुलगा आणि मुलगी आई-वडिलांना पत्र लिहीत आहेत. तर महिना तीर्थरूप शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष आपला, आपली किंवा तुमचा, तुमची. त्याच्यानंतर बघा इतर वडील मंडळी. आता इतर वडील मंडळीमध्ये आपल्याला कोण येतात? मामा-मामी, काका-काकी, नाना-नानी हे सगळे आपले इतर रिश्तेदार यानी आपले नातेवाईक. त्याच्यामध्ये आपण त्यांना काय लिहायचं आहे? तीर्थस्वरूप. तीर्थरूप नाही, तीर्थस्वरूप.
हम लोग उनको हाथ जोड़ के भी नमस्कार करते हैं, सर झुका के भी करते हैं, लेकिन हम लोग ज़्यादा से ज़्यादा हाथ जोड़ के उनको नमस्कार करते हैं। हमारे जो इतर रिश्तेदार हैं, उनको हम लोग हाथ जोड़ के नमस्कार करते, दोनों हाथ जोड़ते हैं और नमस्कार करते हैं, नमस्ते बोलते हैं। तो उनको क्या लिखना चाहिए? तीर्थ स्वरूप साष्टांग नमस्कार विनंती विशेष किंवा सप्रेम नमस्कार विनंती विशेष. तीर्थस्वरूप काकास, तीर्थस्वरूप काकीस, तीर्थस्वरूप मामास, तीर्थस्वरूप मामीस, सप्रेम नमस्कार विनंती विशेष किंवा साष्टांग नमस्कार विनंती विशेष या पद्धतीने आपण हे अ, मायना लिहू शकतो. आणि आपल्यापेक्षा मोठे आहेत, काका-काकी, मामा-मामी आपल्यापेक्षा वयानं मोठे आहेत, उम्र से हमसे बड़े हैं, इसके कारण हम लोग उनको आपला-आपली ऐसा ही लिखना जरुरी है. शेवटच्या महिन्यामध्ये आपण त्यांना काय लिहायचं आहे? आपला, आपली असं आपल्याला आपला भाचा किंवा आपला नावल्या, आपला राजा किंवा आपली राणी असं जे काही नाव आहे ते नाव लिहा. नाव नसेल तर अबक लिहा. आपला अबक, आपली अबक असं लिहिलं तरी चालतं. इतर वडील मंडळी म्हणजे आपले इतर नातेवाईक काका-काकी, मामा-मामी यांना काय लिहायला सांगितलं? तीर्थ स्वरूप साष्टांग नमस्कार विनंती विशेष किंवा सप्रेम नमस्कार विनंती विशेष आणि शेवटच्या महिन्यामध्ये आपला-आपली आणि आपलं नाव लिहायचं आहे. लहान भाऊ आणि लहान बहीण बघा आपण मोठे आहोत आणि आपणाला एक लहान बहीण आहे किंवा भाऊ आहे. तर त्यांना लिहिताना आपण वडील भाऊ किंवा वडील बहीण आपण त्यांच्यापेक्षा मोठे आहोत, मार्गदर्शक आहोत, या नात्याने आपण त्यांना चिरंजीव आणि त्यांना आशीर्वाद द्यायचा है. अपने से जो छोटे होते हैं उनको आशीर्वाद देते हैं, अपने से जो बड़े होते हैं उनको हम लोग नमस्कार करते हैं. तो अपना छोटा भाई या छोटी बहन को पत्र लिखते समय छोटा भाऊ किंवा छोट्या बहिणीला पत्र लिहिताना आपण काय लिहायचं आहे? चिरंजीव राजूस अनेक आशीर्वाद, चिरंजीव राणीस अनेक आशीर्वाद असं लिहायचं आहे. आपल्यापेक्षा छोटे असल्यामुळं आपण तुझी किंवा तुझा याने बहीण असेल तर तुझी, भाऊ असेल तर तुझा. तर आपणाला लहान भावाला किंवा बहिणीला पत्र लिहिताना लक्षात ठेवायचं आहे, ध्यान में रखना है आपको की चिरंजीव अनेक आशीर्वाद ऐसा ही लिखना है और लास्ट के महीने में तुझा, तुझी ऐसे लिखना है. उसके बाद देखिए त्यानंतर बघा मित्र. आता सर्वात महत्त्वाची जी गोष्ट आहे ते मित्राला पत्र लिहीत असताना आपण काय लिहायला पाहिजे? एक मित्र दुसऱ्या मित्राला पत्र लिहितो आहे. म्हणजे सुरुवातीचा महिना जो आहे तो काय लिहायला पाहिजे? प्रिय मित्र, मित्राचं नाव लिहा. नाही लिहिले तरी चालेल. प्रिय मित्र सप्रेम नमस्कार. प्रिय मित्र राजू सप्रेम नमस्कार. प्रिय मित्र अनिल सप्रेम नमस्कार. प्रिय मित्र प्रकाश सप्रेम नमस्कार. असा तुम्हाला महिना लिहावा लागेल. नाव लिहिलं चालेल, नाव नाही लिहिलं तरी चालेल. पण प्रिय मित्र सप्रेम नमस्कार असं लिहायलाच पाहिजे. कारण मित्राला आपण नेहमी नमस्कारच करतो. म्हणून सुरुवातीच्या महिन्यामध्ये तुम्हाला मित्राला पत्र लिहीत असताना नमस्कार लिहिणं गरजेचं आहे. त्यानंतर शेवटचा जो महिना आहे, त्या महिन्यामध्ये तुम्हाला इथं आदरयुक्त भाषेचा उपयोग करायची आवश्यकता नाही. तर काय करायला पाहिजे तुम्हाला? तुझा मित्र, जो काय आहे मित्राचं नाव तुम्हाला लिहायचं आहे. तुझा मित्र जे काय आहे ते नाव तुम्हाला लिहायचं. तर अशा पद्धतीनं अनौपचारिक पत्र लिहिताना आपण या अगोदरच्या तासाला सुद्धा पाहिलेलं आहे, की कशा पद्धतीनं पत्र लिहिलं जातं. तर अनौपचारिक पत्र लेखन लिहिताना आई-वडिलांना पत्र लिहिताना कोणता महिना वापरायचा? इतर वडील मंडळी म्हणजे काका-काकी, मामा-मामींना आजी-आजोबांना पत्र लिहिताना कोणता महिना वापरायचा? लहान भाऊ आणि लहान बहीण असेल तर त्यांना कोणता महिना वापरायचा? आणि मित्रांना पत्र लिहिताना कोणता महिना वापरायचा? शेवटचा महिना आणि सुरुवातीचा महिना हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे. कारण याच्यासाठी तुम्हाला काय आहेत? मार्क्स आहेत. बघा, आता अनौपचारिक पत्र लेखन लिहिताना आपल्याला काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या आपल्याला लक्षात ठेवणं गरजेचंच आहे. कारण कुछ अनौपचारिक पत्र लेखन लिखते समय हम लोगों को जो बहुत सारी ऐसी चीज़ें हैं कि उसको ध्यान में रखना ज़रूरी है, क्योंकि हम लोग गलतियाँ करते हैं।
बहुत सारी गलतियाँ करते हैं। कुछ बच्चे क्या है, सेवा में लिखते हैं। जो हिंदी में जो सेवा में लिखते हैं, वही सेवा में मराठी के पत्र लेखन में लिखते हैं, तो वो गलत है। तो हम लोगों को उसके ऊपर ज़्यादा ध्यान देने की आवश्यकता है। तो कौन-सी चीज़ें ऐसी है कि उसको ध्यान देना ज़रूरत है? देखो, ज्या व्यक्तीला पत्र लिहायचे आहे, त्या व्यक्तीचा उल्लेख नात्याप्रमाणे आदरपूर्वक करावा. बघा, मी तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं, सुरुवातीला सांगितलं, की जिस व्यक्ति को हम लोगों को पत्र लिखना है, वो व्यक्ति का उल्लेख जो है आदरयुक्त होना चाहिए. बघा, आता तुम्हाला आई-वडिलांना पत्र लिहायचं असेल, माता-पिता को पत्र लिखना है, तो उनका उल्लेख जो है, वो आदरयुक्त ही होना चाहिए. त्यांचा उल्लेख नात्याप्रमाणे आदरपूर्वक करायचा आहे. म्हणजे आई, आईंस, बाबांस ऐसा प्रिय बाबाचं प्रेम नाही, ऐसा नाही. प्रिय बाबांस प्रेम नमस्कार. प्रिय काका सॉरी काकांस प्रेम नमस्कार. तीर्थरूप किंवा तीर्थस्वरूप काकांस प्रेम नमस्कार. असं तुम्हाला लिहायचं आहे. आता अनौपचारिक पत्रलेखनामध्ये दुसरा पॉइंट आहे बघा. पत्राचा विषय लिहिण्याची आवश्यकता नाही. तुम्हाला औपचारिक पत्रलेखनामध्ये विषय लिहिण्याची आवश्यकता आहे, महोदय लिहायची आवश्यकता आहे. विषयाशिवाय ते पत्र तुम्ही लिहू शकत नाही. पण अनौपचारिक पत्रलेखन म्हणजेच कौटुंबिक किंवा घरगुती पत्रलेखन जे आहे, याच्यामध्ये तुम्हाला विषय लिहिण्याची आवश्यकता नाही. सुरुवातीचा महिना लिहिल्यानंतर 3 पॅसेज मध्ये तुम्हाला काय करायचं आहे, हे पत्र लिहायचं आहे. त्याच्यानंतर बघा, पत्रातून भावना प्रभावीपणे व्यक्त व्हाव्यात. याने आपल्या ज्या भावना आहेत, त्या भावना पत्रामधून व्यक्त व्हायला पाहिजेत. आपल्या भावना आपण त्या पत्रातून व्यक्त करायच्या आहेत, जेणेकरून समोरची व्यक्ती पत्र वाचत असताना त्यांना त्या भावना समजल्या पाहिजेत. यानी पत्र पढ़ते समय ऐसा लगना चाहिए कि सामने वाली व्यक्ति और जो पत्र पढ़ने वाली व्यक्ति है, वो पत्र पे पढ़ने वाली व्यक्ति पत्र लिखने वाले व्यक्ति के साथ आमने-सामने बैठ के बातचीत करे. ऐसा पत्र पढ़ते समय समझ में आना चाहिए. भावना जर आनंद असेल तर आनंद वाटला पाहिजे, दुःख असेल तर समोरच्या व्यक्तीला पत्र वाचताना दुःख सुद्धा व्हायला पाहिजे. अशा पद्धतीची भाषा त्याच्यामध्ये असायला पाहिजे. पत्रातून नात्यातील आपुलकी, जिव्हाळा प्रतीत होईल असे लेखन करावे आणि पत्र लिखते समय अपना जो रिश्ता है, वो रिश्ता घट्ट होना चाहिए. आपला जो जिव्हाळा, प्रेम आहे, ते प्रेम याच्यामधून दिसायला पाहिजे. जे नातं आहे, अपना जो रिश्ता होता है, वो रिश्ता पत्र लेखन के माध्यम से समझ में आना चाहिए. यानी पत्रातून आपलं जे नातं आहे, त्यामधला जिव्हाळा, प्रेम हे दिसून आलं पाहिजे. अशा पद्धतीची भाषा त्यामध्ये असायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, पत्रातून ज्यांना पत्र लिहीत आहोत, त्या व्यक्तीची विचारपूस करावी. बघा, आपण पत्र लिहिल्यानंतर शेवटच्या पॅराग्राफमध्ये आपण ज्यांना पत्र लिहिलेलं आहे किंवा ज्यांना पत्र लिहिलं आहे त्यांची किंवा त्यांच्या नातेवाईकांची सुद्धा आपण खुशाली विचारायला पाहिजे. खुशाली म्हणजे तुम्ही कसे आहात? तुमचे आई-बाबा कसे आहेत? किंवा ज्यांना पत्र लिहितो त्या हिशोबाने आपण ज्या व्यक्तीला पत्र लिहिलेलं आहे, जिस व्यक्ति को पत्र लिखा है, उस व्यक्ति के रिश्तेदारों के भी ख्याली-खुशाली पूछना जरूरी है. पत्राची भाषा साधी आणि सोपी असावी, रटाळ नसावी. बघा, अनौपचारिक पत्र लेखन लिखते समय एकदम सादी सिंपल भाषा होनी चाहिए. वो पढ़ते समय सामने वाले व्यक्ति को ऐसा लिखना चाहिए कि हम लोग साथ में बैठ के बातचीत कर रहे हैं. आमने-सामने बैठ के बातचीत करें. ऐसी इतनी सिंपल सादी भाषा होनी ज़रूरी है. अनौपचारिक पत्र लेखन की भाषा सादी और सिंपल होना ज़रूरी है. उसमें कठिन नहीं होना चाहिए, पढ़ते समय बोर होने वाली भाषा नहीं होनी चाहिए. और औपचारिक पत्र लेखन में आप लोग देखते हैं विषय के अनुसार शुद्ध भाषा होनी चाहिए क्योंकि वो ऑफिशियल पत्र होता है, वो हम लोग बड़े यानी मैनेजर को लिखते हैं, संचालक को लिखते हैं, अध्यक्ष को लिखते हैं, इसके कारण हमारी जो भाषा होती है वो शुद्ध होना चाहिए. तो आप लोगों को यह पत्र लेखन किसको लिखना है, उसके लिए महीना कौन-सा यूज़ करना चाहिए, उसमें ध्यान में रखने वाली चीज़ें हम लोगों ने देखी. तो अभी मा फॉर्मेट कैसा होता है आप लोगों को बता देता हूँ. जो
अनौपचारिक पत्र लेखन है, उसमें उसका जो फॉर्मेट है, वो फॉर्मेट कैसा होता है? किस प्रकार से हम लोगों को पत्र लिखना ज़रूरी है? पहले आपको मैंने बताया था कि पुराने पत्र लेखन का जो फॉर्मेट रहता था, वो अलग रहता था। अभी जो बदल हो गया है, वो बदल आप लोगों को बता देता हूँ कि पूरा जो महीना है, वो पूरा महीना, लास्ट वाला महिना और स्टार्टिंग वाला महिना, सुरुवातीचा महिना आणि शेवटचा जो महिना आहे, तो आपल्या डाव्या हाताला आणि लेफ्ट हँड को ही लिखना है. आपल्या डाव्या हाताच्या बाजूलाच लिहायचा आहे. आपल्यासमोर पेपर असतो. त्या पेपरमध्ये डाव्या बाजूला आपला महिना यायला पाहिजे. बघा इथं मी दिनांक दिलेले आहे, महिना दिलेला आहे, मुख्य मजकूर दिलेला आहे आणि शेवटचा महिना दिलेला आहे. असा फॉर्मॅट असतो. तर सुरुवातीला आपण दिनांक लिहिताना अ, जी दिनांक आहे, ती आपल्याला संख्येमध्ये लिहायला पाहिजे. जे वर्ष आहे ते अक्षरामध्ये लिहायला पाहिजे. सॉरी, महिन्याचं जे नाव आहे ते अक्षरामध्ये लिहायला पाहिजे आणि जे वर्ष आहे ते संख्येमध्ये लिहायला पाहिजे. म्हणजे आज 21 तारीख आहे, 21 जानेवारी 2021, तर आपण काय लिहिणार? 21 आणि महिन्याचं नाव जानेवारी आणि वर्ष जे आहे ते 2021 असं आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. नाहीतर काही मुलं काय करतात 21/1/2021 ही लिहिण्याची पद्धत काय आहे चुकीची आहे. तर जी दिनांक आहे ती आपण संख्येमध्ये लिहायला पाहिजे, महिना अक्षरामध्ये लिहायला पाहिजे आणि वर्ष जे आहे ते सुद्धा संख्येमध्ये लिहायला पाहिजे. महिना लिहिताना समजा आपण आईला पत्र लिहीत आहोत, तर तीर्थरूप आईस कॉमा द्यायचा आहे आणि दुसऱ्या ओळीला शीर साष्टांग नमस्कार विनंती विशेष शॉर्टकट में भी लिख सकते हैं, फुल फॉर्म में भी लिख सकते हैं। तो प्रिय आइस शीर साष्टांग नमस्कार विनंती विशेष, ऐसा आपको लिखना जरूरी है। उसके बाद आपको विषय लिखने की जरूरत है क्या अनौपचारिक पत्र लेखन में? नहीं है। महोदय लिखने की जरूरत है क्या? नहीं है। दिनांक और छोटा-सा महीना लिखने के बाद आपको डायरेक्ट पत्र लिखना शुरुआत करना है। आपको किसके बारे में पत्र लिखना है, उसमें क्या-क्या लिखना है, एकदम सिंपल और सादी भाषा में पत्र आपको लिखना ज़रूरी है। उसके बाद लास्ट में आप लोगों को आपला-आपली लिखना है, सिर्फ आपला विश्वासू लिखने की आवश्यकता नहीं है। आपला-आपली और नीचे आपको नाम लिखना है, जिन्होंने पत्र लिखा है, उसका नाम लिखना ज़रूरी है। नाम नहीं दिया है तो आप लोग ब क लिख सकते हैं और उसके बाद आपका जो भी पता है, एड्रेस है, आपला जो पत्ता आहे, तो पत्ता जरी दिलेला नसेल, तर स्वतः तयार करून आपल्याला तो पत्ता लिहायचा आहे. पिनकोड सहित पत्ता आपल्याला लिहिणं गरजेचं आहे. आपलं नाव, गावाचं नाव, तालुका, जिल्हा आणि अ, पिनकोड नंबर हे लिहिणं गरजेचं आहे आणि एवढं लिहिल्यानंतर शेवटी आपल्याला ईमेल लिहिणं आवश्यक आहे. ईमेल स्वतःचा ईमेल तयार करा किंवा एखादा आपल्याला पाठ असेल तर लिहा कुणाचा. आपण तयार करून सुद्धा लिहू शकतो. याच्यामध्ये काही अवघड नाही. तर शेवटचा जो महिना आहे, सो शेवटचा महिना व्यवस्थितपणे लिहून लिहिणाराचा पत्ता आपल्याला लिहायचा आहे. जिसने पत्र लिखा है, समझ लो मैंने पत्र लिखा है, तो मेरा पूरा एड्रेस गाँव के नाम सहित आना ज़रूरी है, पिन कोड सहित और लास्ट में ईमेल लिखना ज़रूरी है। आपको जो लिफाफा है, वो लिफाफा बनाने के लिए बोलते हैं तो बनाइए, नहीं बनाने के लिए बोलते हैं तो भी आप बना सकते हैं, उसकी ज़रूरत भी नहीं है। आप लोगों को 6 मार्क के हिसाब से आपको क्या करना है, पत्र लिखना है। तो अभी एक हम लोग फॉर्मेट देखते हैं कि ये पत्र लेखन कैसे लिखते हैं हम लोग. थोडक्यात एक पत्र लेखन बघूया. पेपरमध्ये तुम्हाला कशा पद्धतीनं पत्र लेखन विचारू शकतात. तर बघा हे सूचना फलक दिलेला आहे तुम्हाला एक. एक सूचना फलक दिलेला आहे जाहिरातीसारखं. जशी जाहिरात तयार करतो त्या पद्धतीने एक सूचनेचा फलक दिलेला आहे. आणि अभिनंदन, अभिनंदन, अभिनंदन. म्हणजे आता आपणाला हे अभिनंदन पत्र लिहायचं आहे. आपणाला काय करायचं आहे? अभिनंदन पत्र. आता कोणाला लिहायचं आहे? बघा तुम्हाला सांगतो. श्री साईनाथ माध्यमिक विद्यालय बाकली. आता श्री साईनाथ माध्यमिक विद्यालय स्कूल का नाम है, बाकली गाँव का नाम है। तो बाकली में एक साईनाथ माध्यमिक विद्यालय है, वहाँ पे अपना मित्र है, उसको हम लोगों को क्या करना है? पत्र लिखना है।
इयत्ता 10वी बोर्ड परीक्षा यानी 10वी की बोर्ड परीक्षा. प्रणव पाटील 98% गुण शाळेतून प्रथम. यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन. तुमचा मित्र प्रणव पाटील याचे अभिनंदन करणार आहे. बघा आता काय सांगितलेलं आहे तुम्हाला, हे पत्रलेखन कशा पद्धतीने लिहायचं आहे तो विषय पहिल्यांदा तुम्हाला समजला पाहिजे. आपको पहले विषय समझना जरूरी है. ये आपको सूचना फलक दी है, फॉर्मेट दिए है और ये फॉर्मेट के आधार पर आपको पत्र लिखना है. तो ये फॉर्मेट में क्या बता दिया है कि साईनाथ माध्यमिक विद्यालय बाकली में अपना एक मित्र पढ़ता है, प्रणव पाटिल नाम का एक मित्र वहाँ पे पढ़ाई करता है और उसको 10वीं बोर्ड एग्जाम में 98% गुण मिले हैं. 98% मार्क पडलेले आहेत. कुणाला? प्रणव पाटीलला. आपला मित्र आहे. तर त्याचं अभिनंदन करण्यासाठी आपण स्वतः काय करायचं आहे? पत्र लिहायचं आहे. त्याचंही अभिनंदन करायचं आहे आणि त्याच्याबरोबर ज्यांना जे यशस्वी झालेले, त्याचे जे मित्र आहेत, त्यांचं सुद्धा अभिनंदन आपल्याला करायचं आहे. म्हणजे या पत्राचा विषय आपल्याला कळला असेल, की पत्र कुणाला लिहायचं आहे? मित्राला लिहायचं आहे. मित्र कोण आहे? प्रणव पाटील आहे. कोणत्या शाळेमध्ये शिकतो? श्री साईनाथ माध्यमिक विद्यालयामध्ये शिकतो. म्हणून त्याला काय करायचं हे पत्र लिहायचंय. कशासाठी? अभिनंदन करण्यासाठी. क्यों? क्योंकि उसको 10वीं बोर्ड एग्जाम में 98% मार्क मिले. बघा इथं आता दाखवलं. मी सांगितल्याप्रमाणे हे पत्र आहे का ना बघा. मी जसं तुम्हाला सांगितलं, जसा महिना लिहायचा आहे, त्या पद्धतीने या ठिकाणी पत्र लिहायचं आहे. बघा थोडक्यात सांगतो, अभिनंदन पत्र, दिनांक बघा मी सांगितल्याप्रमाणे लिहिलेली आहे. तारीख जी आहे ती संख्येमध्ये लिहिलेला आहे. महिना जो लिहिलेला आहे तो अक्षरामध्ये लिहिलेला आहे आणि वर्ष जे आहे ते संख्येमध्ये लिहिलेलं आहे. बघा इथं लिहिलंय मित्रा, प्रिय प्रणव, स न वी वी सप्रेम नमस्कार विनंती विषय शॉर्टकट में लिखना है. उसके बाद डायरेक्ट पत्र लिखा है. डायरेक्ट पत्र लिखना है, उसमें विषय लिखने की आवश्यकता नहीं है अनौपचारिक पत्र लेखन में. उसको अभिनंदन करना है, तो दिनांक इम्पोर्टेंट है और पहला वाला जो महीना इम्पोर्टेंट है. प्रिय प्रणव, सप्रेम नमस्कार विनंती विशेष. प्रिय प्रणव के बाद एक कॉमा दिया है, सप्रेम नमस्कार विनंती विशेष लिखा है. उसके बाद उसका अभिनंदन करते उनके जो दोस्त लोग हैं, उनका भी अभिनंदन किया है देखो. तो यह पत्र लिखते-लिखते हम लोगों को पूरा पत्र लेखन होने के बाद लास्ट में आप लोगों को उनके जो रिश्तेदार हैं, उनकी ख्याली-खुशाली आपको पूछना है. बघा इथं शेवटी दिलंय बघा. एक वेळ अभिनंदन, तुझ्या आई-बाबांना साष्टांग नमस्कार, लहान भावास अनेक आशीर्वाद. शेवटी त्याच्या कुटुंबातील जे सदस्य आहेत, त्यांना सुद्धा आपण काय करायचं आहे? नमस्कार करायचा आहे. म्हणजे बघा 3 पॅसेजमध्ये पत्र लिहिलेलं आहे. पहिला पॅसेज, दुसरा पॅसेज आणि तिसरा पॅसेज. 2 ते 3 पॅसेजमध्ये आपल्याला हे पत्र लिहायचं आहे आणि शेवटचा बघा कळावे. बघा कळावे लिहिलेलं आहे. तुझा मित्र दीपक देशमुख. लिहिली की नाही? मित्र आहे म्हणून आपण तुझा, तुझी लिहितो आणि वडील असतील तर आपला, आपली किंवा तुमचा, तुमची असं लिहितो. तो मित्र है इसके कारण तुझा मित्र दीपक देशमुख. जिन्होंने पत्र लिखा है, प्रणव पाटिल को किसने पत्र लिखा था? दीपक देशमुख. तो तुझा मित्र दीपक देशमुख, उसमें नाम नहीं दिया होगा तो अबक लिख सकते हैं आप लोग. उसके बाद उसका एड्रेस है देखो लास्ट में, शारदा वसतिगृह, नारायण नगर, लातूर और ईमेल आईडी लिखा है और पिन कोड भी लिखा है. तो आपका पूरा एड्रेस, पिन कोड सहित, ईमेल आईडी सहित आपको लिखना है. विद्यार्थी मित्रों, ये जो पत्र लेखन है, ये पत्र लेखन आप लोगों को औपचारिक पत्र लेखन और अनौपचारिक पत्र लेखन दोनों प्रकार का पत्र लेखन आपको पूछते हैं. दोनों में से एक आपको चूज करना है, लिखना है. अनौपचारिक लिखो नहीं तो औपचारिक लिखो. ये दोनों भी नहीं आता है तो आपको सारांश लेखन लिख सकते हैं. तर विद्यार्थी मित्रांनो धन्यवाद. आज आपण अनौपचारिक पत्रलेखनाविषयी माहिती घेतलेली आहे. तर हे अनौपचारिक पत्रलेखन जे आहे ते आपल्याला आपल्या याच्यामध्ये खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी आपण अ, अ, अनौपचारिक पत्रलेखनावरती किंवा औपचारिक पत्रलेखनावरती लक्ष देणं गरजेचं आहे. हाँ बच्चों, इस टॉपिक से संबंधित कोई क्वेश्चन पूछना है आपको, अपना हाथ ऊपर कीजिए. इस टॉपिक से संबंधित अगर कोई भी क्वेश्चन है आपके मन में तो आप लोग पूछ सकते हो. अपना हाथ ऊपर कीजिए. जयकर सर.
हाँ सर. एक स्क्रीनशॉट पाठवा मला. बरं बरं. हं? माझ्याकडून मला घेता आला नाही. स्क्रीनशॉट पाठवा. बरं लेफ्ट बरं. सर. थँक यू. विचारायचंय कुणाला? किसी को कुछ शंका है तो पूछ सकते हैं. क्वेश्चन पूछना है तो आप लोग पूछ सकते हो. औपचारिक पत्र लेखन और अनौपचारिक पत्र लेखन के बारे में किसी के मन में डाउट है तो आप पूछ सकते हैं. पीपीटीचा एखादा स्क्रीन दाखवा सर. ओके, एक मिनिट हा सर. पाठवतो हा, एक मिनिट सर. त्याचा जरा मला स्क्रीनशॉट काढून पाठवा. सबरी पूछो बेटा. हेलो सबरी. सर। हाँ, बोलिए हाँ. बोलिए सर बेटा. औपचारिक पत्र में लास्ट में कैसा लिखेंगे? कौन से? औपचारिक पत्र लेखन में? औपचारिक पत्र लेखन में आप लोगों को लास्ट में जो होता है विषय के अनुसार लास्ट करना है, यानी अपला विश्वासू, अपला कृपाभिलाषी, ऐसा आपको लिखे आपका एड्रेस लिखना जरूरी होता है. समझ में आया? ओके सर. ओके सर, थँक यू. हाँ धन्यवाद धन्यवाद. सर मला हे करा, मला बाहेर पडता येणार नाही. 1 मिनिट बघतो मी सर. ओके ओके. हाँ मैडम स्क्रीन शेयर कीजिए आप. मैडम पटेल मैडम कनेक्टेड हो आप? हाँ सर.